गणपती बाप्पांचा आपला उत्सव लवकरच येत आहे, तर आता त्याच्या तयारीला तर लागलंच पाहिजे. तर हे इथे मी मागच्या वर्षी आम्ही गौरी गणपती डेकोरेशनसाठी काही वस्तू बनवल्या होत्या. तर त्या मी अशा बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. तर हे क्यूट खूप सुंदर असे आपले विठू माऊली. तर हे मी पुठ्ठ्यापासून बनवले होते विठू माऊली. किती सुंदर तयार झालेत बघा, मस्तच. तर असे छानसे विठ्ठल रुक्माई हे मी पुट्ट्यापासून बनवलं होतं. वारी देखावा होता त्यासाठी हे तयार केलेलं आहे. खूप सुंदर असे विठ्ठल रुक्माई आपली इथे पुट्ट्यापासून तयार झालेली आहे. किती सुरेख दिसते बघा. कलर काम केलं होतं आणि छान असं मनी स्टोन वगैरे लावून सुंदर असे आपले हे विठ्ठल रुक्माई इथे तयार केले होते. तसेच ह्या माझ्याकडे छोट्या छोट्या बाहुल्या पण आहेत. त्यांचे ड्रेससुद्धा मी स्वतःच घरी तयार केलेले आहेत. खूप सुंदर अशा बाहुल्या, म्हणजे जे वारीसाठी लागणारी लोकं होती ते वारकरी लोक असे तयार केले होते. साडी घातलेले हे ड्रेसवाली आहे. साडीच्या पण भरपूर बाहुल्या आहेत. तर ही साडी तयार हे सुद्धा मी सगळं घरीच साडी वगैरे तयार केलेली आहे. हाताने शिवलेलं आहे हे सगळं. आणि हे टाळ बनवलेत बघा कागदापासून. खूप सुंदर सुंदर अशा, आणि याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. खूप सुंदर देखावा झाला होता. आणि ही जी पिवळ्या कलरची बाहुली दिसते ना, त्या आम्ही स्वतःच घरी तयार केलेल्या होत्या. पण त्याचे जरा चेहरे जमले नाहीत, पण बॉडी शेप वगैरे छान आला होता. तर मी ह्या छोट्या बाहुल्या आहेत ना, ह्या मेशोवरून मागवल्या होत्या. पण ह्याची उंची खूपच कमी, 4 इंच उंची आहे, त्यामुळे खूपच लहान होत होत्या. तर त्याच्यासाठी एक आयडिया केली की जे आपल्या दोरागुंडी असते त्याचं जे रील असते, ते रील इथं उंची वाढवण्यासाठी त्याचे पाय बनवले होते असे. आणि त्यामुळे त्यांची उंची बरीचशी वाढली आणि अशा उंच अशा बाहुल्या झाल्या. तर असं सुरेख असं. तर आता मला ना हे श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी थोडंसं डेकोरेशनसाठी बाहुल्या पाहिजे होत्या, म्हणून मी हा बॉक्स काढला होता. आणि मग हे समोर दिसल्या, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू.